आज काँग्रेसकडून विकास ठाकरे हे नामांकन अर्ज भरणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहे। भाऊ, विकास ठाकरेला तुम्ही नागपूरच्या मैदानामध्ये उतरवलेला आहे। देशातल्या काही प्रमुख लढती आहेत त्यापैकीची एक लढत आहे। काँग्रेस कशा प्रकारे तयारी आहे काँग्रेसची? सर्वप्रथम मी विकास ठाकरेंना शुभेच्छा देतो आणि नागपूरच्या विकासामध्ये विकास ठाकरे यांचं मोठं योगदान आहे। नुसतं लोकांना मोठे स्वप्न दाखवून लोकांना लुटण्याचं काम जे आतापर्यंतच्या जे सत्तेत लोक आहेत त्यांनी केलेलं आहे, पण विकास ठाकरे साहेबांनी हे जमिनीवर जाऊन लोकांसाठी काम करणारं नेतृत्व आम्ही या ठिकाणी उमेदवारी म्हणून दिलेलं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की 100% विकास ठाकरेंचा या ठिकाणी विजय होईल। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचा विजय होईल आणि बीजेपीच्या उमेदवाराला परास्त व्हावं लागेल अशी परिस्थिती नागपूरमध्ये आहे। आज ज्या प्रकारे नामांकन अर्जासाठी तयारी केली गेली आणि शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते येणार असं सांगितलं जातं, कुठेतरी एक शक्ती प्रदर्शन असेल? नाही, असं आहे की उमेदवाराचा फॉर्म भरायचा जो असतो त्याला जनतेचं समर्थन त्या माध्यमातून लोक स्वयंस्फूर्तीने जेव्हा येतात तर ती एक चळवळ उभी होते आणि विकास ठाकरेंच्या या उमेदवारीला नागपूर शहरातली सर्वसामान्य लोक त्यांचा फॉर्म भरायला या ठिकाणी येणार आहेत। आम्हाला शक्ती प्रदर्शन दाखवायची गरज नाही, जनतेची चळवळच ही काँग्रेसच्या पाठी उभी झालेली आहे। बीजेपीला पैसे देऊन लोक आणावं लागतात अशी परिस्थिती दोघांमधला हा फरक आहे। त्यामुळे हा जो शक्ती प्रदर्शन नाही आहे, ही जनतेची चळवळ आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे ही भूमिका जनतेमध्ये आहे आणि म्हणून लोक एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नागपूर काँग्रेसचा इतिहास बघता यावेळेस एक संघ पद्धतीने काँग्रेस पुढे जाईल या निवडणुकीला? चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। पहिल्यांदा असं झालेलं आहे नागपूरमध्ये की सगळ्या लोकांनी सहमतीने विकास ठाकरेंचं नाव दिलेलं आहे। त्यामुळे जुना इतिहास आता बदललेला आहे, काँग्रेस एकजूट झालेली आहे हा संदेश या निमित्ताने या तिकीटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। शेवटला प्रश्न, नितीन गडकरी म्हणतात की त्यांनी मागच्या 10 वर्षात 1 लाख कोटीचा विकास निधी हा नागपूर शहरासाठी आणला, ही फक्त रील आहे, पिक्चर अजून बाकी आहे। आता 1 लाख कोटी रुपये कोणाच्या घरात गेलेले आहेत त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे। कुठला विकास केलेला आहे? केळीबागला तोडून तिथल्या लोकांचे व्यवसाय उघडून आपलं घर सजवण्याचं हा याला विकास म्हणतात? हे अनेक प्रश्न येणार आहेत। जेवढं ते विकासावर बोलतील, त्यांनी सांगितलं होतं नाग नदीला इथं काय सी प्लेन उतरणार आहे नाग नदीमध्ये। ती नाग नदी साफ नाही झाली, तिच्यावर हजारो कोटी रुपये खर्च झालेत। जे 1 लाख कोटीचा हिशोब देतात त्यांना द्यावा लागला हिशोब। नाग नदीसाठी यांनी पैसे आणलेत, 19 मध्येही आणलेत, आता मागच्या काळात प्रधानमंत्री आले त्यावेळेसही त्याचं भूमिपूजन झालं। हजारोच कोटीच्या चर्चा आहेत काही, आणि तुम्ही तर लाख आम्हाला तर हजारोच कोटी म्हणजे ते लाख झालेच, बरोबर आहे, पण ते पैसे गेले कुठं? किती कोणाच्या मालमत्ता उभ्या झाल्यात या शहरामध्ये, कोणत्या पार्टीच्या लोकांच्या मालमत्ता उभ्या झाल्यात त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे। यांनी सांगितलं होतं की मी ही जी सिमेंट रस्ते या शहरात बनवतो आहे हे 80 वर्ष याला पाहायची गरज पडणार नाही। आज नागपूरमध्ये सगळीकडे क्रॅक पडलेलं आहे, गड्डे बुजवण्याचं काम चालू आहे। आपण पाहतोय नागपूर शहराच्या जनतेची काय हालत आहे। देशातला सगळ्यात महागडं शहर आता नागपूर झालेलं आहे। हे कर्जरूपी पैसे आणून या शहराला सजवण्याचं पाप झालेलं आहे। 1 रुपयाची वस्तू 1 लाख रुपयामध्ये म्हणजे 1 रुपयाची वस्तू 100 रुपये केलेत, 99 रुपये कुणाच्या घरात गेलेत त्याचा हिशोब यांना द्यावा लागणार आहे। त्याच्यामुळे त्या 1 लाख कोटीचा हिशोब आम्ही विचारूच ना। भ्रष्टाचार जनतेचे प्रश्न जे आहेत हे 1 लाख कोटी रुपये ज्यांनी आणलेले आहेत तर ते हे जनतेचे आहेत, ते हे पैशाचा हिशोब आता आम्ही विचारूच। त्यांनी किती आकडा सांगावा त्यांनी सांगावं, मग आम्ही एक पैशाचा हिशोब त्यांना विचारणार आहोत। भ्रष्टाचार हा प्रचाराचा केंद्रबिंदू असेल? बिलकुल आहे, त्याला काय स्वाभाविक आहे। तुम्हीच सांगितलं होतं 80 वर्ष हे रस्ते खराब होणार नाही, मग आता नागपूर शहरामध्ये सगळीकडे खोदाखादी चालू आहे, ते कशासाठी चालू आहे? मग सिमेंट कमी वापरला, सिमेंटच्या कंपन्या तुमच्या आहेत का? सिमेंटचं कमिशन तुमचं आहे? सिमेंट कच्चं होतं काय? त्याचे उत्तर तर द्यावंच लागणार आहे ना। त्याच्यामुळे एवढं सोपं नाही आहे फेकायला। आता सगळा हिशोब घेऊन आम्ही तयार आहोत। 2019 मध्ये प्रधानमंत्री मी बनणार आहे, 2014 मध्ये मी प्रधानमंत्री, आता ते प्रधानमंत्री बनू शकत नाही हे तर कळलेलंच आहे।
आता प्रधानमंत्र्याचे उमेदवार म्हणून त्यांना प्रचारच करता येणार नाही. मला वाटतं नागपूरहून तुम्ही किती मताधिक्याने विजयी व्हाल? आमचा 2.5 लाखांच्या पलीकडे आमचा उमेदवार या ठिकाणी मताधिक्याने निवडून येईल. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.